आज पहिल्यांदा कोण कोण आलेले आहेत हात वर करा एकदा. ओके. तू पहिल्यांदाच आली आज नाही का? भेटून गेले फक्त. हो ठीक आहे. आता तुमचा परिचय तर काही आपण क्लासमध्ये घेत बसणार नाही. आज या सॉफ्टवेअरवर शिकवलं सरांनी? या सॉफ्टवेअरवर शिकवलं का सरांनी? कसं आहे, बरं आहे का? पहिलं चांगलं. ओके चला, ठीक आहे. तर सुरुवात करायच्या अगोदर पहा की आपण जवळपास 1 तारखेपासून, आजची किती तारीख आहे? 12 तारीख आहे. आणि 1-2 दिवस सुट्ट्या झाल्या असतील, म्हणजे आपले 8 पिरियड्स आतापर्यंत झालेत. ठीक आहे. आणि जे काही शिकवणं चालू आहे ते सर्व बेसिक आहेत. फिजिक्सच्या अंडरस्टँडिंगसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. पण आजपर्यंत काय झालं, मी फक्त तुम्हाला शिकवलं, काही वर्क नाही दिलं. आजपासून आपण थोडं थोडं वर्क द्यायला सुरुवात करू आणि हळूहळू आपण ह्याला वाढवत नेणार आहोत. ठीक आहे. आणि आणखी काही पहा, काही कन्सेप्शन्स सुरुवातीच्या पिरियडमध्ये लोक क्रिएट करतात, तर मी ते क्लिअर करतो. काल एका टीचरने सांगितलं की अब्रार सर आपल्याकडून सोडून जाणार आहेत. बघा, असं काहीच नाही आहे. बरोबर आहे, ते सरच तुम्हाला सांगतील. हे दरवर्षी होणार. अकोट्यातले लोक शिकवणार नाहीत, पण याच्या बाबतीत मात्र माहीर आहे. बरोबर आहे. असे लोक आहेत की त्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ज्यावेळेस आम्ही क्लासेस घेत असतो, दररोज पेपर घेत असतो, त्यावेळेस त्यांच्या ट्युशनला सुट्ट्या असतात, पण ते मात्र असा बॉम्ब टाकायला मात्र फुसका पाहणार आणि त्यांना त्या गोष्टी खूप साऱ्या जमतात, म्हणून हे एक्सप्लेनेशन देण्याचं काम पडते. तसंही आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, रेग्युलरिटी खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला जर वाटत असेल मी आज येतो, उद्या अब्सेंट राहतो, परवा दिवशी परत येतो, बरोबर आहे, आणि मग मी एकच दिवस येऊन पाहतो, तर तुमच्यासारखं मूर्ख कोणी नाही. तुम्हाला असं जमणारच नाही. तुम्ही कंटिन्युटी हा एक अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे, अत्यंत महत्त्वाचा पार्ट. कंटिन्युटी नसेल तर तुम्ही 10वी सारखं समजूच नका. बरोबर आहे. तुम्हाला माहीत असेल, सध्या तर स्टार्टिंगच आहे. ट्रेलरही सुरू झाला नाही, ट्रेलरही सुरू झाला नाही. बरोबर आहे. पण याचा अर्थ तुम्हाला वाटत असेल की इतकं भयानक आहे का? असं नाही आहे. पण खूप एफर्ट्स घ्यावं लागतात, खूप वर्क करावं लागते. कंटिन्युटी पाहिजे, अंडरस्टँडिंग खूप पाहिजे. आणि असं नाही पाहिजे की आम्ही काहीतरी सांगून राहिलो आणि त्याच वेळेस जर तुम्ही काहीतरी आपसात बोलत असाल, 2 शब्द का होईना, बरोबर आहे, पण त्यावेळेस तुमचं लक्ष इथून दुसरीकडे गेलं, लक्ष बिघडलं. बरोबर आहे. नजर हटी, दुर्घटना घटी. इथली दुर्घटना काय असणार आहे तुम्हाला न समजणं. बरोबर आहे. तुमच्या मार्क्सवर त्याचे परिणाम होणं, तर अशा प्रकारच्या ह्या गोष्टी राहतील. ठीक आहे. आणि आणखी आपण एक करणार आहोत. आतापर्यंत तुम्हाला सांगितलं आहे की आता तुम्हाला ऍडमिशन घेऊन ना क्लास कंटिन्यू करायचा. असं नाही की मग तुम्ही तसं किती दिवस येत राहणार, येऊन राहिले चालले, येऊन राहिले चालले. बरोबर आहे. त्यांनीच आपल्या अकाउंटचं नुकसान झालं. काल तुम्हाला सांगितलं आहे मी की व्हेन यू पे अटेन्शन. तुम्ही जर दिलेलं असलं, काहीतरी पेमेंट केलेलं असलं, तुम्ही अटेन्शन करता. दिलंच नसेल तर मग अटेन्शन नसते. काही अपवादही असतात, असं नाही, पण बहुतेक वेळेस असं असते. त्यामुळे तो फालतूपणा आपण बंद करणार आहोत. फिजिक्सला तुम्ही आहातच आहात मोठ्या संख्येने. बरोबर आहे. मग तुम्ही काही अमाऊंट देऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या, किंवा एका विषयाची फीज तुम्ही देऊन टाका, 1/3 इन्स्टॉलमेंट, आणि तुम्ही निश्चिंत राहा. आणि असं काही प्रॉब्लेमच काही येणार नाही. बरोबर आहे. प्रॉब्लेम जो असेल ना, तो तुमचा प्रॉब्लेम तुमच्या जवळचा असेल, इथला काही प्रॉब्लेम नसेल. इथे तर खूप चांगल्या तऱ्हेनं आपण सर्व गोष्टी कंडक्ट करून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. आणि वाटत असेल तर थोडा भरोसा ठेवा. मी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगत आहे त्या अगदी काय म्हणून आपण 100% करेक्ट आहेत, त्याच्यामध्ये काही डाऊटच नाही आहे. फॅन लावायचा का मागचा? तुम्ही एक काम करा, कोणीतरी तो मागचा फॅन सुरू करा. मागच्या बोर्डवर बटन आहे, जाते कोणी? जा ना तूच. आणि तो थोडा काच ओपन करून दिला तर हवा खेळती राहील परत. सर्व बटन सुरू करून दे. हा ठीक आहे, राहू दे. ठीक आहे. आणि
काल परवाला मी त्या जनरल सायन्सबद्दलही बोललो की तुम्ही बिनधास्त बघा, अजूनही बहुतेकांच्या मनात कन्फ्युजन आहे. तुम्ही बिनधास्त ज्यांना वाटत असेल कम्प्युटर EM बरोबर आहे, आणि ॲनिमल सायन्स फिशरी, तुम्ही बिनधास्त जनरल सायन्स घ्या. आणि ज्यांना मॅथमॅटिक्स सोडायचं त्यांनी मॅथमॅटिक्स जागी इकॉनॉमिक्स घ्या. ज्यांना काय म्हणतो आपण की बायोलॉजी सोडायचं आहे, तुम्ही बायोलॉजीच्या ऐवजी इकॉनॉमिक्स घ्या. बरोबर आहे. त्यामुळे हे नाही भेटलं ते नाही भेटलं त्यातलं डोकं काढून टाका. आणखी एक गोष्ट, तुमचे जर MSc IIT बाकी वगैरे कोर्सेस सुरू असतील ना, तर ते तुम्ही दुसऱ्या वेळेवर शिफ्ट करा. एक दिवस येता, दुसऱ्या दिवशी तिकडे जाता, ते तुम्हाला लाईफ टाईम कधी करता येणार तुम्हाला ते. ठीक आहे. हे एकदा गेलं की नंतर हे जमणार नाही. ओके, चला आज आपण वर्कला सुरुवात करू. तसं तर झालेलं आपण अगोदर घेतलेलं आहे. तर कोण सांगेल व्हॉट इज मीन बाय वर्क? काही पण जे माहिती असेल ते सांगा. कोण सांगेल वर्क काय असेल? हेस ओके, एक गोष्ट सांगितली यांनी की वर्क म्हणजे फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. आणखी कोण सांगेल? बघा, एक मिनिट लक्ष द्या. लक्ष इकडे, सर्वांचं लक्ष इकडे बघा. आतापर्यंत लक्ष इकडे आहे बेटा. तर कुठलीही डेफिनेशन ना दोन प्रकारे करता येते. काय बोललो मी? काय बोललो? कुठलीही डेफिनेशन दोन प्रकारे करता येते. कुठलीही डेफिनेशन असो, लक्ष द्या इकडे, ती मग फोर्सची असो, वेलॉसिटीची असो, ऍक्सलरेशनची असो, कोणतीही डेफिनेशन. बरोबर आहे. तर कोणतीही जी डेफिनेशन आहे ती दोन प्रकारची असते. एक असा प्रकार असतो तर त्यावरून ती गोष्ट काय आहे हे तुम्हाला समजेल. ती गोष्ट काय आहे हे तुम्हाला समजेल. एक मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगतो, पुढे येणार आहे सिलेबसमध्ये, अंडरस्टँडिंगसाठी आवश्यक आहे. फक्त पूर्ण लक्ष ना माझ्याकडे तुमचं असलं पाहिजे. तर ते असं आहे की एक टर्म आहे दॅट इज कॉल्ड सरफेस टेन्शन. समजण्याचा प्रयत्न करा. काय, कोणती टर्म आहे? सरफेस टेन्शन. कुठली टर्म? सरफेस टेन्शन. आता सरफेस टेन्शन काय बरोबर समजण्याचा प्रयत्न करा की कुठल्याही, पहा आता बिकर आहे आणि या बिकरमध्ये वॉटर भरलेलं आहे. हा झाला वॉटरचा सरफेस आणि खाली हे वॉटर आहे. बरोबर आहे. समजत आहे तुम्हाला मी काय काढली डायग्राम? आणि ह्या वॉटरचा जो हा सरफेस आहे, वरचा सरफेस, जो सरफेस एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे त्याला म्हणतात फ्री सरफेस. काय? फ्री सरफेस. सरफेस ऑफ द लिक्विड इन कॉन्टॅक्ट विथ एअर. एवढी गरमी कशी काय होत आहे? मागचा तोही एक फॅन सुरू करून द्यायचा होता. सुरू आहे का? त्यानं मग जा, सर्व बटन सुरू करून द्या. मी तर म्हटलं तुम्हाला जा सर्व फॅन सुरू, जा ना पटकन. बघा काय म्हणत आहे. तुम्हाला करायचं का मागचा फॅन सुरू? तुम्ही पण जा, शेवटच्या बोर्डवर बटन आहे. इकडं सॉरी इकडल्या बोर्डवर आहे म्हणून सुरू झालं ते. तर काय म्हटलं आपण? फ्री सरफेस. फ्री म्हणजे बांधलेला नाही आहे. सर्व सुरू करून द्या, तुम्हाला सुचणार नाही ते. ओके, राहू द्या. तर फ्री सरफेस, फ्री म्हणजे बाउंड नाही आहे, बांधलेला नाही आहे. बरोबर आहे. तुम्ही काय केलं समजा असं बघा, आता इथे हा ना सॉलिडचा सरफेस आहे आणि या सॉलिडच्या लागूनच लिक्विड आहे. हा जो लिक्विडचा सरफेस आहे हा सॉलिडला बांधलेला आहे, बाउंड सरफेस. पण आपल्याला बाउंड सरफेस अशा टर्मचं काही काम नाही पडत. पण हा जो वरचा सरफेस आहे, इथं वरत काय आहे? एअर आहे. बरोबर आहे. जो सरफेस लिक्विडचा एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणार दॅट इज कॉल्ड ॲज फ्री सरफेस. ऐका, फ्री सरफेस. आणि कुठल्याही लिक्विडचा जो फ्री सरफेस आहे, इव्हन हेच काय, तर दुसरं एक्झाम्पल घेता येणार. एक ड्रॉप आहे लिक्विडचा, ड्रॉप म्हणजे याच्या आतमध्ये लिक्विड भरलेलं आहे, वॉटर ड्रॉप असेल है ना. किंवा एक बबल आहे. सो बबल तुम्हाला माहिती आहे, हा बबल आहे. बबलच्या आतमध्ये काय असते? एअर. बाहेरही काय असते? एअर. बरोबर. आतमध्ये एअर आहे, बाहेर सुद्धा एअर आहे. कोण सांगेल या ड्रॉपला किती फ्री सरफेस आहेत? ड्रॉपला किती फ्री सरफेस? बघा, लहान गोष्टी असतात, आपल्याला सवयच नाही पडली आतापर्यंत. फ्री सरफेस समजलं कशाला म्हणतात? ज्या सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये, दॅट इज कॉल्ड फ्री सरफेस. सरफेस ऑफ द लिक्विड इन कॉन्टॅक्ट विथ एअर इज फ्री सरफेस. पाठ करायची गरज नाही. जो सरफेस लिक्विडचा एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे दॅट इज कॉल्ड फ्री सरफेस. ओके. मग आता इथे काय काढला? एक ड्रॉप म्हणजे आतमध्ये काय भरलेलं आहे? लिक्विड. ड्रॉप म्हटलं की आतमध्ये काय भरलेलं आहे? लिक्विड. फॉर एक्झाम्पल वॉटर.
आणि बबल म्हटलं तर आतमध्ये काय आहे? एअर. बाहेरही काय? एअर. आणि इथे काय आहे? लिक्विड म्हणजे वॉटर आणि सोप यांचं मिक्सचर आहे. म्हणजे हे वॉटरच आहे, पण त्या वॉटरमध्ये काय भरलेलं आहे? सोप किंवा शॅम्पू. तरच बबल तयार होतील ना. वॉटरचे बबल तयार होतात ते लगेच फुटून जातात, पण सोपचे बबल आपण ऑब्झर्व करू शकतो बऱ्याच वेळपर्यंत एअरमध्ये राहतात. मग मला सांगा, या ड्रॉपला किती फ्री सरफेस आहेत? ड्रॉपला किती फ्री सरफेस आहेत आणि बबलला किती फ्री सरफेस आहेत? ड्रॉपला किती फ्री सरफेस? 1. बबलला? बघा, एकदम सिंपल गोष्ट आहे. तुम्हाला विचार करायची सवय नाही पडली, तुम्हाला विचारलंच नाही कोणी. मला सांगा, फ्री सरफेस कशाला म्हणतात? ज्या सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये एअर आहे. मग आतमध्ये एअर आहे का? मग ही इथेच एअर कॉन्टॅक्टमध्ये आहे ना. हा एक सरफेस. बाहेरचा आउटर सरफेस इज द फ्री सरफेस. ह्या बबलला 2 सरफेस आहेत. एक आहे इनर सरफेस आणि दुसरा आहे आउटर सरफेस. इनर सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये कोण आहे? एअर. आउटर सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये कोण आहे? एअर. मग ज्याच्या कॉन्टॅक्टमध्ये एअर आहे तो काय झाला? फ्री सरफेस. मग किती फ्री सरफेस आहेत? 2. इनर आणि आउटर. बबलला 2 फ्री सरफेस आहेत आणि ड्रॉपला एकच फ्री सरफेस आहे. ओके. आता बघा, टर्म काय असते? सरफेस टेन्शन. कोणत्याही लिक्विडचा जो फ्री सरफेस आहे, का बरोबर? मला काय करायचं आहे? 2 तऱ्हेच्या डेफिनेशन असतात हे सांगायचं आहे, पण ते फक्त काय असते असं सांगून जमत नाही. प्रत्येक गोष्टीत एक्झाम्पल असलं पाहिजे. तर कुठल्याही लिक्विडचा जो फ्री सरफेस आहे, काय? कुठल्याही लिक्विडचा जो फ्री सरफेस आहे, लक्ष माझ्याकडे, तो स्वतःला आकुंचित करण्याचा प्रयत्न करतो, श्रिंक करण्याचा प्रयत्न करतो, कॉन्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो. काय? कुठल्याही लिक्विडचा जो फ्री सरफेस आहे तो स्वतःला कॉन्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो. जसं बलूनचं जे रबर आहे, बलून आहे, छोटासा असतो पहिल्यांदा, त्याच्यामध्ये तुम्ही हवा पुश केली आणि मोठा बलून तयार झाला, बरोबर आहे? पहिल्यांदा एकदम छोटासा बलून होता ना, हा एक मोठा बलून तयार झाला. तर हा बलूनचं जे रबर आहे, हे रबर काय करते? स्वतःला कॉन्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करते, पण त्याच्या आतमधली हवा त्याला कॉन्ट्रॅक्ट नाही होऊ देत. म्हणजे तो ताणलेला आहे ना, स्ट्रेच्ड आहे ना, बरोबर? एखादं इलास्टिक आहे, ते असं ओढलेलं आहे, तर ते काय करणार? इलास्टिक आहे ओढून ठेवलं तुम्ही. रबर आहे, रबर बँड तुम्हाला माहिती आहे, नोटांचं जे बंडल असते त्याचा बँड जो आहे रबर बँड तुम्ही ओढून ठेवला तर तो स्वतःला काय करण्याचा प्रयत्न करेल? आणखी मोठं. तो काय करण्याचा प्रयत्न? रबर बँड आहे, ओढला तुम्ही, मला आणखी ओढा, मी आणखी मोठा व्हायला तयार आहे. तो स्वतःला काय करण्याचा प्रयत्न करेल? कॉन्ट्रॅक्ट. इजंट इट? हा. तर रबर बँड स्वतःला काय करण्याचा प्रयत्न करतो? कॉन्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो. फुग्याचं जे रबर आहे, बलूनचं जे रबर आहे, ते स्वतःला कॉन्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करते, बरोबर आहे? समजलं का तुम्हाला? किंवा काय म्हणू आपण की समजा ते डिझाईन वगैरे ज्यावेळेस विणतात ना, त्यावेळेस एक रिंग असते, त्या रिंगवर तो कपडा असा स्ट्रेच करून ठेवतात, माहितीये का तुम्हाला? पाहिलं असेल, डिझाईन वगैरे ज्यावेळेस ते बुनतात ना, त्यावेळेस एक रिंग असते, त्या रिंगवर कपडा असा ताणून ठेवलेला असतो, बरोबर आहे? कुठलाही जो आहे तो ताणलेला आहे, स्ट्रेच्ड आहे, तो स्वतःला काय करण्याचा प्रयत्न करणार? कॉन्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करणार, श्रिंक करण्याचा प्रयत्न करणार. माझी गोष्ट समजून राहिली का? अशीच फेनॉमेनॉन या कोणत्याही लिक्विडच्या फ्री सरफेस कडे असते. कुठल्याही लिक्विडचा फ्री सरफेस स्वतःला आकुंचित करण्याचा प्रयत्न करतो. काय? कुठल्याही लिक्विडचा फ्री सरफेस स्वतःला कॉन्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो. ती जी फेनॉमेनॉन आहे, ती जी प्रॉपर्टी आहे, दॅट इज कॉल्ड सरफेस टेन्शन. कुणी जर विचारलं तुम्हाला व्हॉट इज मीन बाय सरफेस टेन्शन, मी तुम्ही खूप ऐकला, आज काहीतरी सांगितलं सरांनी सरफेस टेन्शन नंतरचं चॅप्टर आहे वगैरे वगैरे, सांगा सरफेस टेन्शन काय आहे, तर काय सांगाल? इथे काय घेतलं आपण? कोणतंही लिक्विड, वॉटर असू द्या, ऑइल असू द्या, कुठलंही लिक्विड, त्या लिक्विडचा काय स्टडी करून राहिले तुम्ही? फ्री सरफेस. फ्री सरफेस म्हणजे काय? जो सरफेस एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, त्या फ्री सरफेसची प्रॉपर्टी काय? स्वतःला कॉन्ट्रॅक्ट करण्याची, स्वतःला श्रिंक करण्याची, स्वतःचा एरिया कमी करण्याची, ती जी प्रॉपर्टी आहे, दॅट इज कॉल्ड. समजलं का? काय समजलं? लिक्विडचा फ्री सरफेस स्वतःला कॉन्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो, ती जी त्याची प्रॉपर्टी आहे त्यालाच म्हणतात सरफेस टेन्शन. सो एव्हरी free surface of the liquid has tendency to get contract. This phenomenon is called
सरफेस टेन्शन. पण सरफेस टेन्शन हा आतमधल्या लिक्विडला सरफेस टेन्शन आहे का? सरफेस टेन्शन कोणाला आहे? त्या लिक्विडच्या फ्री सरफेसला. इथं जो सरफेस आहे तो बाउंड आहे, त्यालाही सरफेस टेन्शन नाही आहे. सरफेस टेन्शन सरफेसची प्रॉपर्टी आहे हे बरोबर आहे, पण सरफेस टेन्शन सरफेसची प्रॉपर्टी नाही आहे. मोर करेक्टली सरफेस सरफेसची नाही आहे, फ्री सरफेसची आहे. फ्री सरफेस समजला. जसं हा काय घेतला आपण, ड्रॉप, बरोबर आहे. ड्रॉपच्या आतमध्ये काय आहे? वॉटर. वॉटर ड्रॉप असेल तर वॉटर आहे, बरोबर आहे. आणि म्हणून त्याचा जो बाहेरचा एरिया आहे तो एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे तर हा बाहेरचा जो एरिया आहे त्याला तुम्ही काय म्हणणार? फ्री सरफेस. ओके. आणि हा बबल आहे. बबलच्या आता आतमध्ये एअर आहे, बाहेरही एअर आहे. आतमधलाही सरफेस, बबलच्या आतमधलाही सरफेस फ्री सरफेस आणि बाहेरचाही सरफेस फ्री सरफेस. आणि प्रत्येक फ्री सरफेस स्वतःला काय करण्याचा प्रयत्न करतो? कॉन्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला माहित आहे की लिक्विडचा समजा एक थेंब तुम्ही टाकला, ड्रॉप, तुम्ही असं पाहिलं काय? चौकुट ड्रॉप, सिलेंड्रिकल ड्रॉप, ट्रायंग्युलर ड्रॉप, पिरॅमिडल ड्रॉप, असे ड्रॉप पाहिले? नळापासून ज्यावेळेस तुम्ही अगदी कमी त्याला ओपन कराल तर ड्रॉप जो खाली पडतो तो कसा असतो? अरे ड्रॉप ज्यावेळेस खाली पडतो, एकदम बारीक ड्रॉप घ्या, तो कसा असतो? सर्क्युलर नाही म्हणत, सर्क्युलर तर प्लेन नसते, त्याला सर्कल म्हणतात. कसा असतो? स्पेरिकल असतो. पण बरेचदा काय होते की त्याचं पण म्हणणं बरोबर आहे, बरेचदा तो असं होऊन जातो आहे ना. तर ते त्याचं कारण ग्रॅव्हिटी आहे. तर तुम्ही जर लहानसा ड्रॉप पाहिला तर तो स्पेरिकल. दवबिंदू पाहिले तुम्ही गवतावरचे? काय गवतावरचे दवबिंदू माहिती आहे की नाही आहे? गवतावरचे कसे असतात? असं आहे काय? काही चौकुट आहेत, काही पिरॅमिडल आहेत, की सिलेंड्रिकल आहेत, की वेगळे आहेत, है ना, काहीतरी इरेग्युलर आहेत, असं असते का? ते कसे असतात? लिक्विड ड्रॉपची टेंडन्सी स्वतःला स्पेरिकल करण्याची असते. असा जो होतो ना, मी जो अगोदर काढला होता तो ग्रॅव्हिटीमुळे होतो. ग्रॅव्हिटी त्याला खाली ओढते. जनरली नळापासून जर ड्रॉप पडला तर तो नळापासून पडताना असा दिसतो, बरोबर आहे. एकदा तो हवेत आला की त्याचा हा जे टोक आहे ना हे गायब होऊन जाते. जर तुम्ही त्याचा बरोबर स्टडी केला तर ना अगदी तो स्पेरिकल होतो, बरोबर आहे. म्हणून कोणत्याही लिक्विडचा ड्रॉप काय असतो? स्पेरिकल. कारण असं आहे की जर स्पेरिकल बनवलं त्यांनी स्वतःला, त्याचा एरिया कमी होतो. त्याची टेंडन्सी काय? एरियाला कमी करण्याची. आणि ज्याचा एरिया सर्वात कमी तो स्पियर आहे. ज्याचा एरिया सर्वात कमी तो स्पियर आहे. तुम्ही ह्या ड्रॉपला असं बनवा, त्याचा एरिया वाढेल, बरोबर आहे. ह्या ड्रॉपला सिलेंड्रिकल बनवा, त्याचा एरिया वाढेल. ह्याच ड्रॉपला तुम्ही पिरॅमिडल बनवा, त्याचा एरिया वाढेल. मग सर्वात कमी एरिया कोणाचा? स्पियरचा. एरिया कमी करण्याची त्याची टेंडन्सीच आहे. त्याला वाटते आपण काय केलं पाहिजे? स्वतःला कॉन्ट्रॅक्ट. स्वतःला कॉन्ट्रॅक्ट करणे म्हणजे स्वतःचा एरिया काय करणे? कमी करणे. कॉन्ट्रॅक्ट करणे म्हणजे एरिया कमी करणे. एरिया कमी कोणाचा असतो? स्पियरचा. म्हणजे कोणताही ड्रॉप हा स्पेरिकलच असतो. कोणताही ड्रॉप काय असतो? स्पेरिकल. कारण की त्या ड्रॉपची टेंडन्सी एरियाला काय करायची आहे? कमी कर. कॉन्ट्रॅक्ट करायची म्हणजे कमी करायची आहे. आणि एरिया कमी कोणाचा असणार? म्हणून त्याला स्वतःचा काय बनवावं लागेल? स्पियर, बरोबर आहे. म्हणून कुठलाही लिक्विड ड्रॉप काय असतो? स्पेरिकल. तुम्हाला विचारलं कुठलाही लिक्विड ड्रॉप स्पेरिकल का असतो, काय सांगाल? कुठलाही जो लिक्विडचा सरफेस आहे, जो कोणता आहे? फ्री सरफेस आहे, जो कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे? एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, तो स्वतःला काय करतो? कॉन्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो. कॉन्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे तो स्वतःच्या एरियाला काय करण्याचा प्रयत्न करतो? मिनिमम करण्याचा प्रयत्न करतो. एरिया जर मिनिमम करायचा असेल तर कोणाचा एरिया मिनिमम असतो? स्पियरचा. त्याला स्वतःचा स्पियरच बनवावा लागेल. स्पियर बनवला तर एरिया कमीत कमी होणार, बरोबर आहे. त्याला तर वाटतेच आपला एरिया काय झाला पाहिजे? कमीत कमी झाला पाहिजे. एरिया कमीत कमी करण्यासाठी त्याला काय बनावं लागेल? स्पियर बनावं लागेल. म्हणजे कुठलाही लिक्विडचा ड्रॉप या कारणाने काय असतो? स्पेरिकल असतो. दिस इज द फेनॉमेनॉन ऑफ सरफेस टेन्शन. कळलं का तुम्हाला सरफेस टेन्शन काय आहे? नक्की कळलं? बरोबर. आपण डेफिनेशनचे 2 टाईप पाहून राहिलो. डेफिनेशन आपण अजून त्याच मुद्द्यावर, माझ्याकडनं कधी विषयांतर होत नाही. विषय पिक्चरकडे, अकोल्याकडे, मुंबईकडे, अमेरिकेकडे जरी गेले ना तरी आपण असतो मुद्द्यावर. ठीक आहे. आपल्याला काय पाहायचं आहे? 2 तऱ्हेच्या डेफिनेशन असतात, बरोबर आहे. आणि त्यातली एका तऱ्हेची डेफिनेशन मी तुम्हाला समजून सांगितली, बरोबर आहे. ती कोणत्या तऱ्हेची आहे ती आपण पाहू. तर मला सांगा, तुम्हाला सरफेस टेन्शनची सरफेस टेन्शन कोणाला असेल? लिक्विडच्या फ्री सरफेसला.
तो सरफेस स्वतःला काय करण्याचा प्रयत्न करेल, कॉन्ट्रॅक्ट. एरियाला काय करण्याचा प्रयत्न करेल, मिनिमम. एरियाला मिनिमम करण्याच्या नादात त्याला स्वतःचा काय बनावं लागणार, स्पिअर. म्हणून कोणत्याही लिक्विडचा ड्रॉप काय असतो, स्पेरिकल असतो. सिलेंड्रिकल, ट्रायंग्युलर, पिरामिडल, डिस्क टाईप असे लिक्विडचे ड्रॉप तुम्हाला दिसणार नाही. छोटासा थेंब तुम्ही पेपर याच्यावर टाका, टेबलवर टाका, तोही स्वतःला काय बनवण्याचा प्रयत्न करतो, स्पेरिकल. ओके. तुम्ही म्हणाल की सर स्पेरिकल तर नसतो, असा असतो तसा असतो, ते तुम्हाला पुढे आणखी शिकायला मिळेल. तो स्वतःच्या वेटमुळे, त्याला स्वतःचं वेट की पेलत नाही, त्यामुळे तो असा होऊन जातो. बरोबर आहे. तुम्ही मर्क्युरीचा घ्या ड्रॉप, मर्क्युरी तो अगदी स्पेरिकल असतो. मर्क्युरीचा ड्रॉप छोटासा घ्या. तुम्ही जर त्या मर्क्युरीमध्ये आणखी थोडा मर्क्युरी टाकला तरी स्पेरिकल होणार, आणखी टाकला तरी स्पेरिकल होणार. ऐकून राहिले. एक स्टेज अशी येते त्या मर्क्युरीला स्वतःचं वेट की सांभाळत नाही. बरोबर आहे. मग तो तुम्हाला असा फुगल्यासारखा दिसेल. नंतर तो तुम्हाला असा दिसेल फुगल्यासारखा. बरोबर आहे. ती स्पेरिकल नाही आहे. असा का झाला, तो स्वतःला कमीत कमी करण्याचा प्रयत्न करून राहिला. त्याचं वेट एवढं झालं की ते वेट त्याला बाहेर तोडून राहिलं. बरोबर आहे, बाहेर ओढून राहिलं, म्हणून तो डिफॉर्म झाला. काय झाला, डिफॉर्म. एकदम स्पेरिकल आहे म्हणजे फॉर्म मध्ये आहे. बरोबर आहे. आणि मग काय झाला, तो डिफॉर्म झाला, त्याचा फॉर्म बिघडला, त्याचं पोट बाहेर आलं माझ्यासारखं, नाही का. असं झालं कशामुळे, त्याचं वेट वाढलं आणि त्याला स्वतःचं वेट की सांभाळून जाऊन राहिलं, म्हणून तो तसं झाला. पण त्याची टेंडन्सी काय, स्वतःला स्पेरिकल बनवण्याचीच आहे. ही जी टेंडन्सी आहे स्वतःच्या सरफेसला कॉन्ट्रॅक्ट करण्याची, दॅट इज कॉल्ड. आता बघा, ऐका बरोबर, की जसं तुम्हाला म्हटलं की डेन्सिटी म्हणजे काय, तर तुम्ही सांगाल की या सबस्टन्सची डेन्सिटी एवढी, त्या सबस्टन्सची डेन्सिटी तेवढी. बरोबर आहे. बघा मी काय बोलत आहे, बरोबर नीट समजण्याचा प्रयत्न करा. थोडंसं ना डोकं लावल्याशिवाय बरेचदा माझं बोलणं तुम्हाला समजणार नाही. तुम्हाला म्हटलं की डेन्सिटी काय आहे, तर तुम्हाला डेन्सिटी प्रत्येक गोष्टीची सांगता येणार. जसं वॉटरची डेन्सिटी असते 1, बरोबर आहे, ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. तुम्ही फक्त याच्याकडे लक्ष द्या, याची व्हॅल्यू किती आहे, 1. म्हणजे कोणती, जसं फोर्सची डेफिनेशन केली, लक्ष इकडे, लक्ष इकडे, फोर्सची डेफिनेशन केली. समजा फोर्स आहे 10 न्यूटन, म्हणजे या फोर्सला काय काहीतरी व्हॅल्यू आहे. वर्कची डेफिनेशन केली, वर्क आहे काहीतरी 5 जूल, या वर्कला काय आहे, व्हॅल्यू आहे. कोणत्याही क्वांटिटीला काय असते, काहीतरी व्हॅल्यू असते, काहीतरी व्हॅल्यू असते. बरोबर आहे. आणि तुम्हाला म्हटलं, लक्ष द्या आता, तुम्हाला म्हटलं या सरफेस टेन्शनची व्हॅल्यू काढा. मी जे तुम्हाला सांगितलं त्यावरून सरफेस टेन्शनची व्हॅल्यू काढता येते का, व्हॅल्यू सध्या काढता येते का. तुम्हाला व्हॅल्यूचं तर काही सांगितलंच नाही. तुम्ही फक्त एवढं सांगितलं की कुठल्याही लिक्विडचा जो सरफेस असतो तो स्वतःला, कुठल्याही लिक्विडचा जो सरफेस असतो तो स्वतःला कॉन्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो, एवढंच तर सांगितलं. यावरून व्हॅल्यू कशी काढायची आहे ना. ओके, समजलं का. व्हॅल्यू काढता येईल का तुम्हाला, मी जेवढं सांगितलं त्यावरून काढता येईल का. आता बघा दुसरी गोष्ट, समजा लक्ष द्या, हा सरफेस स्वतःला कॉन्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. तर ह्या लक्ष द्या, ह्या सरफेसवर एक आपण लाईन काढली. हा सरफेस जर स्वतःला कॉन्ट्रॅक्ट, जिथे कॉन्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो, श्रिंक करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे तिथे काय आहे, फोर्स आहे. बरं, फोर्सशिवाय थोडं कॉन्ट्रॅक्ट करता येणार. बरोबर. रबर स्वतःला कॉन्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो, रबर काय एक्झर्ट करत आहे, फोर्स. स्प्रिंग आहे, स्वतःला कॉन्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो, काय एक्झर्ट करत आहे, फोर्स. मग हा लिक्विडचा सरफेसही स्वतःला कॉन्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे इथे काय आहे, फोर्स आहे. आता मी एक सिंपल गोष्ट तुम्हाला विचारतो, ऐका बरोबर. तर गोष्ट अशी आहे की या इथं एक लाईन काढली, या लाईनच्या एका साईडला जो फोर्स आहे तो आहे काहीतरी 10 न्यूटन. किती आहे, 10 न्यूटन. आणि या लाईनची लेंथ जी आहे ती आहे 2 मीटर. मला सांगा 2 मीटर लेंथवर किती फोर्स एक्झर्ट झाला, 10 न्यूटन. समजत आहे तुम्हाला की फोर्स किती आहे, 10 न्यूटन, आणि लेंथ किती आहे, 2 मीटर. मग 2 मीटरवर 10 न्यूटन ते एका मीटरवर, 2 मीटरवर 10 न्यूटन ते एका मीटरवर कसं काढलं, कोणाला डिव्हाइड केलं, 10 ला 2 नी, म्हणजे एफ ला एल नी. मग एफ ला ज्यावेळेस तुम्ही एल नी डिव्हाइड करता, 10 ला ज्यावेळेस तुम्ही 2 नी डिव्हाइड करता, तुम्हाला काय मिळालं, 5 मिळालं. 5, पण फोर्सचं युनिट काय आहे, न्यूटन. लेंथचं युनिट काय आहे, मीटर. यालाच म्हणतात सरफेस टेन्शन, टी नी दाखव. आता तुम्हाला म्हटलं सरफेस टेन्शन कॅल्क्युलेट करा, तर करता येणार, करता येणार. म्हणजे तुम्हाला म्हटलं सरफेस टेन्शन काय, तुम्ही म्हटलं सरफेस टेन्शन इज फोर्स अपॉन लेंथ. सरफेस टेन्शन इज
फोर्स अपॉन लेंथ. मग तुम्हाला फोर्स माहित आहे, लेंथ माहित आहे, तर सरफेस टेन्शन तुम्हाला कॅल्क्युलेट करता आलं. काय करता आलं? कॅल्क्युलेट करता आलं. जर एखादी गोष्ट कॅल्क्युलेट करता येत असेल, ज्यावरून ती कॅल्क्युलेट करता येते, त्याला म्हणतात क्वांटिटेटिव्ह. काय? क्वांटिटेटिव्ह. म्हणजे तुम्हाला क्वांटिटी काढता येते, क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन. पण एखादी गोष्ट काय नेमकी आहे ते समजणे, त्याला म्हणतात क्वालिटेटिव्ह डेफिनेशन. काय? क्वालिटेटिव्ह. मग लिक्विड सरफेस स्वतःला कॉन्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो, त्यावरून समजते की सरफेस टेन्शन काय आहे? स्वतःला कॉन्ट्रॅक्ट करणे. ती गोष्ट काय आहे हे समजणे म्हणजे कोणती डेफिनेशन? क्वालिटेटिव्ह. पण ती गोष्ट कॅल्क्युलेट करता येणे म्हणजे कोणती डेफिनेशन? क्वांटिटेटिव्ह. आताच बघा ना, सरफेस टेन्शन तुम्हाला म्हटलं की सरफेस टेन्शनची क्वालिटेटिव्ह डेफिनेशन सांगा. म्हणजे तुम्ही सांगणार ते कॅल्क्युलेट करायचा विषयच नाही, तुम्ही सांगणार सरफेस टेन्शन म्हणजे नेमकं काय आहे. सरफेस टेन्शन म्हणजे लिक्विडचा सरफेस स्वतःला, बरं, लिक्विडचा सरफेस स्वतःला कॉन्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तुम्हाला काहीतरी सांगता आलं, त्या सरफेसची तुम्हाला क्वालिटी सांगता आली, अशा प्रकारच्या डेफिनेशनला काय म्हणतात? क्वालिटेटिव्ह. मग तुम्हाला म्हटलं सरफेस टेन्शन काढा, मग तुम्ही मला सांगा फोर्स किती आहे, सांगा लेंथ किती आहे. मग तुम्ही काय करणार? फोर्सला लेंथनी डिव्हाइड करणार. मग तुम्हाला क्वांटिटी मिळाली. 1 2 3 4 5 ही काय आहे? क्वांटिटी आहे. पण ज्या डेफिनेशन वरून क्वांटिटी काढता येते दॅट इज कॉल्ड एज क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन. बरोबर आहे. मग किती प्रकारचे डेफिनेशन असतात? 2 प्रकारचे. एक क्वालिटेटिव्ह, दुसरी ज्यावेळेस तुम्ही फॉर्म्युला सांगता. फॉर्म्युला तुम्ही कोणीतरी म्हटलं ना वर्क काय आहे, तर वर्क इक्वल टू, कोणीतरी सांगितलं वर्क इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मला सांगा हे जे तुम्ही बोलले हे कोणत्या डेफिनेशन मध्ये येणार? कोणत्या? कारण समजा तुम्हाला फोर्स माहित आहे 10 न्यूटन, डिस्प्लेसमेंट माहित आहे 2, 10 इंटू 2 किती झाले? 20 जूल एवढं वर्क झालं. तुम्हाला वर्क काढता आलं, वर्क काढता आलं, कॅल्क्युलेट करता आलं, तुम्हाला वर्कची क्वांटिटी समजली. सो इट इज कॉल्ड एज क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन. पण दुसरी आणखी एक डेफिनेशन असते, कोणती? क्वालिटेटिव्ह. म्हणजे वर्क नेमकं काय आहे, दॅट इज क्वालिटेटिव्ह डेफिनेशन. तर तुम्ही आपला टॉपिक तोच चालू आहे, कुठला? वर्क. मग कुठली जी आहे ती 2 प्रकारची असते. बघा कुठली डेफिनेशन 2 प्रकारची असते. जसं आपण ना याच्या अगोदर मोमेंटम शिकलो. काय? मोमेंटम. तर मी मोमेंटम शिकवताना काय म्हटलं होतं माहित आहे का? की मोमेंटम काय आहे? मी म्हटलं होतं टोटल मोशन कंटेंट. काय? टोटल मोशन कंटेंट इन ए बॉडी. एखाद्या बॉडीमध्ये टोटल मोशन जेवढी भरलेली आहे दॅट इज मोमेंटम. मला सांगा कॅल्क्युलेट करता येते का? नाही. मग तुम्हाला दुसरं मी सांगितलं की मोमेंटम काय आहे, दुसरं म्हटलं की मोमेंटम इक्वल टू मास मल्टिप्लाइड बाय वेलॉसिटी. मोमेंटम पी ने दाखवली, मास मल्टिप्लाइड बाय वेलॉसिटी. मास आहे 2 आणि वेलॉसिटी आहे काहीतरी 5. 2 इंटू 5 10. कॅल्क्युलेट करता आली. म्हणजे हे सांगणे म्हणजे कोणती डेफिनेशन? क्वांटिटेटिव्ह. आणि वरचं सेंटेन्स सांगणे म्हणजे कोणती डेफिनेशन? क्वालिटेटिव्ह. म्हणजे 2 प्रकारच्या डेफिनेशन असतात. एक आता 10वी पर्यंत तुम्ही ह्या डेफिनेशन तर केले आहेत, पण तुम्हाला माहित नाही की क्वांटिटेटिव्ह क्वालिटेटिव्ह असते म्हणून. समजलं का? म्हणजे कोणतीही क्वांटिटी असू द्या, समजत आहे, कोणतीही क्वांटिटी असू द्या, ती क्वांटिटी नेमकी काय आहे, बरोबर आहे, ती क्वांटिटी नेमकी काय आहे हे सांगणे म्हणजे काय आहे हे सांगणे म्हणजे क्वालिटेटिव्ह डेफिनेशन. आणि त्याचा फॉर्म्युला सांगणे म्हणजे क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन. समजलं ना? कळलं का? तर म्हणून 2 प्रकारचे डेफिनेशन असतात, एक क्वांटिटेटिव्ह आणि दुसरी क्वालिटेटिव्ह. तर आपण मागे लिहिताना काय केलं होतं? मोमेंटम मध्ये आपण लिहिलं आहे इट इज द टोटल मोशन कंटेंट. म्हणजे काय सांगितलं? क्वालिटेटिव्ह डेफिनेशन. नंतर लिहिलं मोमेंटम इक्वल टू मास इंटू वेलॉसिटी. हे काय झाली? क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन. तर 2 प्रकारचे डेफिनेशन असतात, एक असते क्वालिटेटिव्ह, दुसरी असते क्वांटिटेटिव्ह. तर काही प्रॉब्लेम? हा. तर मग कोण सांगेल आता वर्कच्या बाबतीत? तर तुम्ही एक तर सांगितलंच. तुम्ही काय सांगितलं? की वर्क इक्वल टू फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. वर्क इक्वल टू फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. सो डब्ल्यू इक्वल टू एफ इंटू एस. ही कोणती डेफिनेशन झाली? क्वांटिटेटिव्ह. कारण की वर्क काढता येते. कोण सांगेल वर्कची क्वालिटेटिव्ह डेफिनेशन काय? क्वालिटेटिव्ह वर्क म्हणजे नेमकं काय? येस. Force apply on object to displace it from one place to another.
हे आहेच, बरोबर आहे. आणखी कोण सांगेल? वर्क केव्हा करतो आपण? मला हा टेबल आहे, हा मला असा ओढायचा आहे, बरोबर आहे. मी थोडासा याला समजा ओढू शकलो म्हणजे मी काय केलं? मी जे काय केलं ते सांगा शब्दात. दॅट इज क्वालिटेटिव्ह डेफिनेशन ऑफ वर्क. म्हणजे एखाद्या बॉडीची पोझिशन, बॉडी थांबलेली असेल, थांबलेल्या बॉडीला मोशन मध्ये आणण्यासाठी, बरोबर आहे, किंवा मोशन मधल्या बॉडीला थांबवण्यासाठी जी एनर्जी तुम्ही खर्च करता दॅट इज नथिंग बट, तुम्ही सायकल चालवत आलेत, बरोबर आहे, सायकल चालवत आलेत म्हणजे तुम्ही एनर्जी काय केली? खर्च केली ना एनर्जी, बरोबर आहे. आणि त्यामुळे तुम्ही घरापासून इथपर्यंत आलेत, तुम्ही जे काही केलं दॅट इज कॉल्ड ॲज वर्क, बरोबर आहे. सो तर हा याला तुम्ही वेगवेगळ्या तऱ्हेने सांगू शकता की जी एनर्जी खर्च केली त्यामुळे टेबल सरकवला गेला दॅट इज वर्क, बरोबर आहे. कळलं का? पाण्याच्या मोटरच्या साहाय्याने तुम्ही पाणी टँक मध्ये वरती चढवलं, म्हणजे वरती चढवण्यासाठी त्या मोटरनी काय केलं? वर्क, बरोबर आहे. तुम्ही पायऱ्या चढत आले वर, तुम्ही काय केलं? वर्क, बरोबर आहे. पंखा फिरत आहे, हवेला गोल फिरवत आहे म्हणजे पंखा स्वतःच काय करत आहे? वर्क. पंख्याच्या आतमधली मोटर वर्क करत आहे. वर्क इज द फॉर्म ऑफ एनर्जी, बरोबर आहे. तर तुम्ही फॉर्म्युला जिथे होणार नाही तयार, असं काहीतरी सांगणे दॅट इज क्वालिटेटिव्ह डेफिनेशन. जिथे फॉर्म्युला तयार होईल ते सांगणे दॅट इज क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन. मोस्ट ऑफ द डेफिनेशन फिजिक्स मध्ये सांगताना किंवा कोणत्याही विषयात असतात त्याचं आपल्याला जास्त काम पडते, आणि फार कमी डेफिनेशन आपण दोन्ही सांगतो, क्वालिटेटिव्ह पण सांगतो, क्वांटिटेटिव्ह पण सांगतो. तर बरेचदा त्या क्वालिटेटिव्ह जे आहेत ना ते आपल्या डोक्यात असतात, आपल्याला समजलेलं असते, ते सांगायची काही गरज नसते. काय बेटा? हो, नाही काल सांगितलं होतं 9 वाजता रविवारी, आज नाही. त्याने चुकीच सांगितलं तुम्हाला, आज 9:30लाच. कळलं का? म्हणून आपल्याला क्वालिटेटिव्ह डेफिनेशनचं एवढं जास्त काम पडणार नाही आणि क्वांटिटेटिव्ह डेफिनेशनचं काम पडत राहील. ओके. तर वर्कचा फॉर्म्युला आहे वर्क इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मला सांगा लिमिटेशन, कोण सांगेल हा फॉर्म्युला केव्हा वापरता येणार? ओके, वर्क. एक मिनिट, आपण काय स्टडी करून राहिलो? वर्क. हे अगोदरचं जे पेजेस असतील ना ते आपण क्लिअर करून टाकू. त्याचं आपल्याला, सॉरी हे घेतलं मी, त्याचं आपल्याला काही काम नाही पडणार. हे जे आहे याचे आपल्याला काही काम नाही आहे, बरोबर आहे. त्याच्या अगोदर जे आपण स्टडी केलं तर याचंही काही आपल्याला काम नाही आहे. त्याच्या अगोदर जे स्टडी केलं, ओके, तर काही काम नाही आपल्याला त्या गोष्टीचा. तर म्हणून आपण काय लिहिलं आता इथे? वर्क. ओके. आणि डायरेक्टली आपण काय लिहू आता या वर्कचा फॉर्म्युला? वर्क कशाने दाखवतात? डब्ल्यू ने. आणि वर्कचा फॉर्म्युला काय असतो? फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. पण खूप सारे आता रेस्ट्रिक्शन्स आहेत. एफ इंटू एस. कोण सांगेल हा फॉर्म्युला केव्हा वापरता येईल? बघा, फिजिक्स मध्ये एक आहे, तुम्हाला ना फॉर्म्युला वापरून काही फायदा नाही, फॉर्म्युले पाठ करून काही फायदा नाही. तुम्ही किती फॉर्म्युले पाठ कराल, तुम्ही वापरून टाकाल आणि तो चुकीचा निघेल, बरोबर आहे. म्हणून मी पहिलेच तुम्हाला सांगून टाकतो, वर्क इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, दिस फॉर्म्युला इज नॉट ऑलवेज करेक्ट, बरोबर आहे. तो कोण सांगेल केव्हा हा फॉर्म्युला करेक्ट असतो? हातवर करून सांगा म्हणजे थोडं मजा येईल. येस, ओके. एक कंडिशन मिळाली व्हेन फोर्स इज कॉन्स्टंट, पण ही एकच कंडिशन नाही, आणखी एक कंडिशन आहे की केव्हा हा फॉर्म्युला करेक्ट असेल. आणखी कोण सांगू शकते? बघा बरं, तुम्हाला वर्क इक्वल टू फोर्स इंटू, एक मिनिट ऐका, बरोबर, केअरफुली ऐका, माझ्याकडे लक्ष, इकडे माझ्या डोळ्यात लक्ष पाहिजे. तुम्हाला एवढं माहिती आहे वर्क इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, पण लक्ष इकडे. पण हा फॉर्म्युला तेव्हाच वापरता येतो जेव्हा एक कंडिशन सांगितली, लक्ष इकडे बेटा, हे पहिली कंडिशन सांगितली की जेव्हा फोर्स कसा असेल, एकसारखा असेल, कॉन्स्टंट असेल, फोर्स बदलत नसेल तर हा वापरतात. आणखी एक कंडिशन आहे, कोण सांगेल? जे अगोदर 1 महिना बसले ते सांगू शकते. येस, चेंज इन पोझिशन म्हणजे काय समजायचं? येस, जेव्हा ऑब्जेक्ट डिस्प्लेस होते. नाही, कोण सांगेल? तर जे उन्हाळ्यात होते त्यांनी सांगायला पाहिजे. लक्ष द्या, 2 कंडिशन आहेत, लक्ष इकडे. हा फॉर्म्युला तेव्हाच वापरता येतो, ऐका बरोबर, तेव्हाच वापरता येतो
जेव्हा काय असेल, फोर्स कॉन्स्टंट असेल, एफ जो आहे तो कॉन्स्टंट पाहिजे थ्रू आउट द डिस्प्लेसमेंट. किती डिस्प्लेसमेंट करा, 1 सेंटीमीटरने सरकवा की 2 सरकवा की 5 सरकवा, या ऑब्जेक्टला प्रत्येक वेळेस फोर्स कसा आहे जो अप्लाय केला तो कॉन्स्टंट पाहिजे. दुसरं, हे जे डिस्प्लेसमेंट आहे या डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन फोर्सची डायरेक्शन सेम पाहिजे. बरोबर आहे. वेन डिस्प्लेसमेंट इज इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. बरोबर आहे. तुम्ही म्हणाल तिथं नेहमी असतेच, असं नाही आहे. असते. समजा हा ऑब्जेक्ट आहे, तुम्ही काय करून राहिले, याला असं डिस्प्लेस करून राहिले, मग तुम्ही इथं त्याला फोर्स लोटून राहिले, तुमच्या लोटायची डायरेक्शन म्हणजे फोर्सची डायरेक्शन, आणि ऑब्जेक्ट समोर समोर चालला म्हणजे डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन एकच आहे, तरच तुम्हाला हा फॉर्म्युला वापरता येईल. समजलं का? सो दिस फॉर्म्युला वर्क्स और इट इज करेक्ट when force is constant and displacement is in the direction of force. पण समजा असं असेल, मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं पण तुम्हाला आता आठवणच नाही राहिलं तर काय, तर हा लक्ष द्या. पण नेहमी असंच असते असं नाही आहे. तर काय असेल बघा, समजा लक्ष द्या तुम्ही बोर्डवर, हा एक ब्लॉक आहे, हा फ्लोअर आहे. तुम्ही काय केलं, या ब्लॉकला एक दोरी बांधली, आणि हा एक पर्सन आहे, त्या पर्सनने काय केली, ती दोरी आपल्या खांद्यावर घेतली आणि हा चालून राहिला. हा चालून राहिला तर फोर्स या डायरेक्शनने नाही आहे, ज्या डायरेक्शनने दोरी आहे त्या डायरेक्शनने फोर्स आहे. आता तुम्ही समजलं ना, एक काहीतरी बांधलं ऑब्जेक्ट, तो दोर घेतला मी माझ्या खांद्यावर घेतला आणि मी असं चाललो, ते ऑब्जेक्ट तर माझ्या मागे येऊन राहिलं घासत घासत. बरोबर आहे. कळलं का? मग फोर्स त्या डायरेक्शननी आहे का? फोर्स कोणत्या डायरेक्शननी? ज्या डायरेक्शननी दोरी बांधलेली आहे फोर्स त्या डायरेक्शननी आहे, आणि हे ऑब्जेक्ट फ्लोअरवरून घसरून आलं, या डायरेक्शनने डिस्प्लेसमेंट आहे. जे डिस्प्लेसमेंट आणि फोर्स यांच्यामध्ये काही अँगल आहे, अशा वेळेस तो वरचा जो फॉर्म्युला आहे तो वापरता येणार नाही. इथे वेगळाच फॉर्म्युला वापरता येणार. काहींच्या लाईट लागले असतील आता. ओके, ज्यांनी काहींनी स्टडी केला असेल त्यांची लागले. कळलं का? अरे समजलं का? म्हणून वर्क इक्वल टू फोर्स इन टू डिस्प्लेसमेंट. तो दिस फॉर्म्युला इज अप्लिकेबल इन टू कंडिशन, वेन फोर्स इज कॉन्स्टंट अँड फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन सेम डायरेक्शन. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट त्या एकाच डायरेक्शनने असतील तरी तेव्हाच हा तुम्हाला वापरता येईल. ओके, तर इथे बाजूला एक डायग्राम काढून आणि कंडिशन लिहून घेऊ आपण. एफ इक्वल टू वर्क इक्वल टू फोर्स इन टू डिस्प्लेसमेंट लिहून घ्या की धिस, घ्या लिहून, धिस फॉर्म्युला इट इज ट्रू when एफ इक्वल टू कॉन्स्टंट. मी एकदम शॉर्ट मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करतो. अँड फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन दी सेम डायरेक्शन. इट इज ट्रू और इट इज करेक्ट वेन एफ इक्वल टू कॉन्स्टंट, म्हणजे फोर्स इज कॉन्स्टंट अँड फोर्स अँड डिस्प्लेसमेंट एफ इक्वल टू, असं चांगलं नाही वाटत सेंटेन्स मध्ये, वेन फोर्स इज कॉन्स्टंट अँड फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन सेम डायरेक्शन. एक डायग्राम काढायचे. या डायग्राम मध्ये काय काढायचं, इथे लावला फोर्स आणि ही बॉडी होत आहे डिस्प्लेस, हे झालं डिस्प्लेसमेंट. समजलं मी काय काढलं? ज्या डायरेक्शननी फोर्स आहे त्या डायरेक्शननी डिस्प्लेसमेंट. समजत नाही का? इट इज ट्रू म्हणजे वरचं वाक्य, इट इज ट्रू व्हेन फोर्स इज कॉन्स्टंट अँड फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन दी सेम डायरेक्शन. याला तुम्ही पहिला पॉइंट म्हटलं तरी चालेल. झालं का लिहून? छोटीशी डायग्राम पण काढून घ्या.
डायग्राम मध्ये काय दाखवायचं आहे? ज्या डायरेक्शननी फोर्स त्याच डायरेक्शननी डिस्प्लेसमेंट. पॉइंट क्लिअर झाला? ओके. आता सेकंड केस कडे जाऊ. एनी प्रॉब्लेम? काय लिहिलं आपण? वर्क. आपण क्वालिटेटिव्ह जे आहे ना ते काही सांगितले नाही. वर्क काय असतो? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके. एफ इंटू एस हा फॉर्म्युला केव्हा वापरायचा? फोर्स कसा असला पाहिजे? फोर्स कसा असला पाहिजे? कॉन्स्टंट. आणि फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन सेम डिरेक्शन. ज्या महत्वाचे पॉईंट आहे ते अंडरलाईन करता आले पाहिजे आपल्याला. फोर्स कॉन्स्टंट आणि डायरेक्शन कशी पाहिजे? सेम डायरेक्शन फोर्स आणि डिस्प्लेसमेंटची, तेव्हाचा वापरता येईल. ओके. आता मी सेकंड सिच्युएशन काढतो. आता बघा सेकंड केस मध्ये लक्ष द्या. जे आता मी काढलं होतं ते आता डायग्रामॅटिकली आपण काढू. लक्ष बोर्डवर द्यायचं. हे आहे ऑब्जेक्ट, हा असेल फ्लोअर. हा ऑब्जेक्टवर ऍक्ट होणारा काय काढला? फोर्स. बरोबर आहे. तो ती डोर असेल आणि ती त्याच्या व्यक्तीच्या खांद्यावर दिलेली आहे आणि या डायरेक्शनने काय होत आहे? डिस्प्लेसमेंट. ओके. तर इथे न काढता आपण इथे काढू. ही झाली फोर्सची डायरेक्शन, ही झाली डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन. आता काय करतात पहा. आता आपल्याला पहिलाच फॉर्म्युला वापरायचा आहे, तो बेसिक फॉर्म्युला आहे. आता काय करतात? फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांच्यामधला अँगल आहे थिटा. समजा हा अँगल आहे थिटा. तर या फोर्सचे कंपोनंट करतात. कंपोनंट काय असते बघा? फोर्सचे कंपोनंट करतात. असा आहे फोर्स एफ आणि हा अँगल किती आहे? थिटा. लक्ष द्या इकडे बोर्डवर. हा अँगल किती आहे? थिटा. आणि हे काय असते हे तुम्हाला आणखी डिटेल समजेल. हे कसं काढलं हे तुम्हाला समजेल. एक लक्षात घ्या. पहिल्यांदा थोडंसं आपण पाठ केल्यासारखं करू अर्ध्या मिनिटासाठी, नंतर त्याचं कारण तुम्हाला सांगतो मी. एफ आहे, कोण आहे? फोर्स. बरोबर आहे. हा अँगल किती आहे? थिटा. मग या फोर्सने, मग ऍक्च्युली हा फोर्स तर वरच्या डायरेक्शननी आहे, पण डिस्प्लेस हा या डायरेक्शनने करून राहिला. याचा अर्थ या फोर्सचा काही भाग जो आहे तो सरळ डायरेक्शनने काम करून राहिला. या फोर्सचा काही भाग जो आहे तो कोणत्या डायरेक्शनने काम करून राहिला? सरळ डायरेक्शनने काम करून राहिला. बरोबर आहे. आणि म्हणून समजा हा फोर्स असेल, समजण्यासाठी घेता मी 100 न्यूटन. तुम्हाला म्हटलं याच्यापैकी किती ऐकून राहिले, यापैकी किती पार्ट याला समोर लोटण्याचा प्रयत्न करून राहिला. आणि तुमच्या असं लक्षात आलं की यातला 30 न्यूटनच समोर लोटण्याचा प्रयत्न करून राहिला. त्यातला 30 न्यूटन जर इकडे गेला तर राहिलेला इथे असणार ना? राहिलेला इथे असणार. तर यापैकी जेवढा पोर्शन याला समोर ढकलण्याचा प्रयत्न करत आहे, तर हा फोर्स आहे. हाही काय झाला? फोर्स झाला. पण या फोर्सचा तो काय झाला? कंपोनेंट झाला, एक पार्ट झाला. समजलं का? कंपोनेंट झाला, एक पार्ट झाला. समजलं मी काय बोललो? ऍक्च्युअल मेन फोर्स हा आहे, पण या फोर्समुळे ऑब्जेक्ट समोर ढकलला गेला ना. या फोर्स मधला हा पूर्ण फोर्स ऑब्जेक्टला समोर ढकलत नाही. या पूर्ण फोर्सची टेंडन्सी या ऑब्जेक्टला इकडे ओढायची तिरप्या डायरेक्शननी. ऐका इकडे पहा बरोबर. प्रत्येक गोष्टीत नजर पाहिजे बरं आपली. तुम्हाला वाटत असेल मी धडसोड करतो तर 10वी सारखं नाही आहे. आता प्रत्येक गोष्टीचं काम पडणार. प्रत्येक पिरियड मधली प्रत्येक गोष्टीचं काम तुम्हाला फिजिक्स मध्ये पडणार. आणि हे जर तुम्हाला समजलं असलं तर ज्यावेळेस प्रॉब्लेम तुम्ही सोडवणार, मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्ही सोडवणार, तुमचं मन बरोबर तुमच्यासोबत बोलेल बेटा तुम्हाला काय करायचं आहे. नाही तर तुम्ही पुस्तक वाचत बसाल एक गोष्ट 10 वेळा वाचाल, समजणार नाही. इकडे बघा, हा फोर्स काय करतो? हा फोर्स या ऑब्जेक्टला तो ज्या डायरेक्शनने आहे त्या डायरेक्शनने नेण्याचा प्रयत्न करतो. याला तर असं वाटतं मी ऑब्जेक्टला उचललं पाहिजे, इकडे नेलं पाहिजे. आणि खरंच ना खूप जर वाढला ना, समजा हा फोर्स खूप वाढला, हा असा घसरत नाही जाणार, हा वरती चाललाच आहे नाही का, खूपच वाढला तर. पण सध्या एवढा नाही वाढला तो, त्यामुळे हा ऑब्जेक्ट घसरत जात आहे. म्हणून याचा अर्थ हा ऑब्जेक्ट याला वरती उचलण्यास हा फोर्स पुरेसा नाही आहे, म्हणून ते ऑब्जेक्ट काय होत आहे? घसरत जात आहे. म्हणून हा जो फोर्स आहे हा ऑब्जेक्टला पूर्णपणे वर उचलू शकत नाही. म्हणून त्या फोर्स मधला, लक्ष इकडे, त्या फोर्स मधला काही भाग जो ऑब्जेक्टला समोर ढकलण्याचा प्रयत्न करतो त्याला काय म्हणतात? त्या फोर्सचा कंपोनंट. त्याला काय म्हणतात? त्या फोर्सचा कंपोनंट. एक लक्षात घ्या, इथे जर फोर्स एफ असेल तर त्याचा या डायरेक्शनचा कंपोनंट काढताना हा जर अँगल थिटा असेल तर हा कंपोनंट असतो एफ कॉस थिटा. काय असतो? तुम्ही म्हणाल आलं कसं, तर तेही सांगतो. हा असतो एफ कॉस थिटा. आणि
वरच्या डायरेक्शनने पण हा फोर्स याला वरच्या डायरेक्शनने उचलण्याचा प्रयत्न करतो आणि वरच्या डायरेक्शनने याचा जो कॉम्पोनंट असतो तो असतो एफ साइन थिटा. म्हणून या फोर्सचे आपण किती कंपोनंट केले? 2. या फोर्स पैकी काही फोर्स त्याला समोर ढकलण्याचा प्रयत्न करतो तर काही फोर्स त्याला वर उचलण्याचा प्रयत्न करतो. बरोबर आहे. तुम्ही म्हणाल मग सर तो हा समोर ढकलला जाऊन राहिला वर तर नाही उचलला जाऊन राहिला. वर केव्हा उचलला जाणार माहिती आहे का? या ऑब्जेक्टला काहीतरी काय असेल स्वतःच वेट. वेट किती असते? mg. मग वेट जास्त आहे आणि वरचा फोर्स कमी आहे तो वर उचलला नाही जाणार. पण कधी कधी काय होते, समजा मी तुम्हाला बोललो की जर खूप सारा फोर्स अप्लाय केला तर ऑब्जेक्ट हवेत उडणार. हवेत उडणार याचा अर्थ वरचा फोर्स त्याच्या वेटपेक्षा जास्त झाला. वेटपेक्षा जास्त झाला तरच वर उचललं जातं ना. जोपर्यंत ऑब्जेक्ट हवेत उडत नाही तोपर्यंत समजायचं की त्याचं वेट आहे जास्त आणि वरचा फोर्स पडत आहे कमी. कळलं का? म्हणून कुठल्याही फोर्सचे आपल्याला किती कंपोनंट करता येतील? 2. आणि हे जे 2 कंपोनंट असतात हे एकमेकांना कसे असतात? परपेंडिक्युलर. हा जर एफ असेल, हा जर थिटा असेल तर थिटाच्या बाजूचा कंपोनंट काय असतो? एफ कॉस थिटा. पण दुसरा जो परपेंडिक्युलर असतो तो काय असतो? एफ साइन थिटा. परत मी तुम्हाला एकदा सांगतो कारण लक्ष इकडे द्या बेटा, हे फिजिक्स आहे. तुम्ही म्हणाल की कॉम्प्लिकेटेड आहे का, किचकट आहे का? नाही. तुमचा पहिलाच पिरियड आहे असं कंपोनंट वगैरे घ्यायचा. पुढे पुढे तुम्हाला एकदम युज टू होणार. फिजिक्सचा असा पिरियडच नाही येणार की ज्यामध्ये कोणी विद्यार्थी असेल त्याला विचारा तुम्ही की मोस्ट ऑफ द चॅप्टर मध्ये कंपोनंट आहेत. फिजिक्स म्हटलं की कंपोनंट आलाच. ओके. तर काय ऍक्ट झाला यावर? फोर्स. बरोबर आहे. आणि हा लक्ष इकडे द्या, लक्ष इकडे द्या. हा फोर्स 2 कामं करणार. एक त्याला समोरही ढकलण्याचा प्रयत्न करणार आणि वेळ आली तर त्याला वर पण उचलणार. समोर जर ढकलत आहे या फोर्सचा काही पार्ट आहे जो त्याला समोर ओढत आहे त्याला तुम्ही या फोर्सचा काय म्हणणार? कंपोनंट. आणि हा एफ असेल, हा थिटा असेल तर हा थिटाच्या बाजूचा कंपोनंट काय असतो? एफ कॉस थिटा. कसाला सांगितलंच नाही अजून, नाही तर म्हणाल कसा आला. दुसरा कंपोनंट या फोर्सला सॉरी लक्ष इकडे, लक्ष इकडे. कुठे गेलं लक्ष? मग कसं होणार? दुसरा जो पार्ट आहे तो ऑब्जेक्टला काय करण्याचा प्रयत्न करतो? वर उचलण्याचा प्रयत्न करतो. बरोबर आहे. पण वर केव्हा उचलल्या जाणार? जेव्हा त्या ऑब्जेक्टचं वेट असेल कमी आणि त्याला वर उचलणारा फोर्स असेल जास्त तरच उचलल्या जाणार. तुम्हाला म्हटलं पोतं उचलून राहिले, तुमचा फोर्स कमी पडून राहिला, पोतं उचलल्या जाणार का? नाही. एक पहिलवान बोलवला त्याने उचलूचला, त्याचा फोर्स खूप जास्त असेल वेटपेक्षा तरच उचलल्या जाणार. ऑब्जेक्ट वर केव्हा उचलल्या जाणार? जेव्हा हा जो कंपोनंट आहे हा त्याच्या वेटपेक्षा जास्त असेल तर वर उचलल्या जाणार. म्हणून ह्या फोर्सचे किती पार्ट केले? 2 पार्ट केले. एक हॉरिझॉन्टल केला आणि दुसरा व्हर्टिकल केला. बरोबर आहे. ह्या 2 पार्टला त्या फोर्सचे काय म्हणतात? कंपोनंट. बरोबर आहे. आणि हा जो कंपोनंट आहे हा वाला हा डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शननी आहे ना. ऑब्जेक्ट बघा ना असं सरकत आहे ना. म्हणून हा जर एफ असेल तर ह्या डायरेक्शनचा कंपोनंट काय होणार? एफ इंटू कॉस थिटा. आता हाही फोर्स आहे त्याचा कंपोनंट म्हणजे फोर्स आहे. कंपोनंट म्हणजे एक प्रकारचं काय? फोर्स आहे. आणि हे काय झालं? डिस्प्लेसमेंट. मला सांगा आता हा जो कंपोनंट आहे एफ कॉस थिटा, एफ जर फोर्स आहे तर त्याचा कंपोनंटही फोर्सच आहे. अरे प्याल्यामध्ये पाणी आहे त्याचे 2 तुकडे केले, एका कपामध्ये दुसऱ्या कपामध्ये. पहिले पाणी होतं तर कपामध्ये टाकलं तरी काय आहे? पाणीच आहे. मग पहिले फोर्स होता तर त्या फोर्सचा एक पार्ट काढला तरी तो काय आहे? फोर्सच आहे. पण हा जर फोर्स आहे त्याचा कंपोनंट कोण आहे? फोर्स. पण याला ऑब्झर्व करा, हा जो कंपोनंट आहे हा जो वा खिडकीच्या बाहेर. मग म्हणाल समजत नाही, हा असंच आहे समजत नाही. मग शेवटी अशी वेळ येते ते ट्युशन सोडून देतात. मग इकडे तिकडे जातात. तिथं काहीच नाही. बेटा वर्क म्हणजे काय? पर्सेंटेज. समजलं. वर्क म्हणजे काय? पर्सेंटेज. विषय संपला. कठीण जायचा प्रश्नच नाही. बरोबर आहे. आणि ज्यावेळेस एंट्रन्सचा पेपर येतो कंपोनंट, हा कंपोनंट, तो कंपोनंट, इकडे तिकडे, मग काही कळत नाही. पुन्हा फुल लक्ष पाहिजे. समजलं का? कॉन्सन्ट्रेशन शिवाय तर होऊ जा. आणि आता एक लक्षात घ्या, तुम्ही आतापर्यंत जे शिकले ना एकदम नॉन टेक्निकल शिकले तुम्ही. बरोबर आहे. आता तुम्हाला शिकायचं ना टेक्निकल शिकायचं आहे. तुमच्या एक्झाम मध्ये जे असणार आहे ते शिकायचं आहे. बरोबर आहे. वर्क इक्वल टू फोर्स किती सोपं आहे यार. मी कशाला टेन्शन घेऊन राहिलो मला समजत नाही. कधी कधी असं वाटते वर्क म्हणजे काय पुराण, वर्क म्हणजे काय? वर्क म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. झालं? समजलं काय? हो. काही डाऊट? नो डाऊट. एक्झाम मध्ये काय येणार?
एक्झाम मध्ये येणार तर असं इकडे फोर्स दिला, इथं अँगल दिला, हे दिलं आणि ते दिलं म्हणून अरे बापरे हे तर आम्हाला शिकवलंच नाही. मग अकोटमध्ये शिकवल्या जात नाही बेटा, अकोल्याला जा. मी अकोटमध्ये थांबलो पण अकोटमध्ये शिकवलंच नाही. त्या अकोल्याचे पेपर वेगळे असतात, अकोटचे पेपर वेगळे असतात. अबे तुमचं कॉन्सन्ट्रेशन तसं होतं म्हणून अशा टीचर लोकांनी इथल्या त्यांनाही येत नाही तो भाग वेगळा आणि तुम्हाला येत नाही, तुम्हालाही तेच पाहिजे. अनेक ठिकाणी असंच आहे रे भाऊ आणि ते तुम्हाला सोपं वाटतं सुरुवातीच्या पिरियडमध्ये. ही रिस्क आहे, भयानक रिस्क आहे ना. ज्याचं लक्ष नसलं तो उद्या गायब. बरोबर आहे. ज्यांना स्वतःचे गायब करून घ्यायचे असतील, तुमची हिंमत असेल की गायब झाले तरी चालतात, त्यांनी हे घ्यायचं. पण आपल्यात आहे फक्त ना, तुम्ही प्लीज दुर्लक्ष नका हो. जे पंखे पाहतील, पोस्टर पाहतील, मला तर वाटतं कधी कधी पोस्टर काढून टाकावं ते. बरोबर आहे. पण माझी ताई म्हणे पोस्टर भिंती पाहतील म्हणे, ते पोस्टर जर काढले तर भिंती पाहतील. ओके, विंडो मधून बाहेर पाहतील. तुम्हाला स्वतःला तुम्ही दोन्ही तऱ्हेने प्रेझेंट पाहिजे, मेंटली आणि फिजिकली. फिजिकली तर आहातच, बरोबर आहे. मेंटली पण प्रेझेंट पाहिजे आणि नवीन गोष्टी शिकण्याची तुमची इच्छा पाहिजे. बरोबर आहे. काही तर डोक्यात आमच्या घराबाजूची एक मुलगी होती, तिचे नाव जाऊ दे, नाव नाही सांगत. बरोबर आहे. तिच्या डोक्यात घुसलं की यार मी एकटीच इथं माझ्या मैत्रिणी अकोला अशी पाहायची फक्त. तिच्या डोक्यात काहीच नाही चाललं. डोळे उघडून काही उपयोग नाही आहे. बरोबर आहे. तुम्ही असे माझ्याकडे पाहून राहिले तर मला वाटलं दांडेड सरांनी कोणतं शर्ट घातलं होतं, शर्ट नाही पाहिलं. बरोबर आहे. एका व्यक्तीला ना मी असंच घड्याळ दाखवले, म्हटले घड्याळ पहा, बरोबर पहा बरं. घड्याळ त्यांनी पाहिली पण घड्याळ ठेवून दिलं. कारण किती वाजले होते, मी घड्याळ पाहिली, लाल होती, पिवळी होती, वगैरे वगैरे. किती वाजले पाहिलंच नाही, नाही का. तर ना पिरियड मध्ये तसं असते. ते खरं आहे. पाहा तुम्ही, तुम्हाला म्हटलं जा आणि घड्याळ पाहू नये. घड्याळ पाहणार कोणत्या कलरची आहे काय, खरे घड्याळ पाहिली. मग कोणी पाहणार टाइम, काय पाहिलं 9 वाजले. बरोबर आहे. जर टाइम पाहायला सांगितलं होतं घड्याळ रेड आहे की कोणते आहे पाहिलेच नाही आम्ही. आहे ना, आपलं लक्ष माहित आहे का, शिकण्यातही असंच आहे. आणि म्हणून ते डायमेन्शन ओपन झाल्याशिवाय तुम्हाला एंट्रन्स काहीच कळणार नाही. तो सेवा म्हणे ना 3 महिने भाऊ त्यालाही भारी गेले. विचार करा, खरंच भारी जातात. बरोबर आहे. पण तुम्हाला ते व्हॅल्यू समजलेलं पाहिजे, नाही यार काहीतरी आहे याच्यामध्ये. बरोबर आहे. हे समजलं तर मग ठीक आहे. आणि नाहीतर म्हटलं की नाही काय तर समजून लागत. तुम्हाला मी काय म्हणत आहे, मी काय तुम्हाला माहित आहे का, वर्क इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. पण वर्क इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट तेव्हाच वापरता येते जेव्हा तो फोर्स कॉन्स्टंट असतो, डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शननी असतो. आता बघा ना, मी तुम्हाला किती क्लोज आणला. आता बघा, हा फोर्स डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शननी नाही आहे, पण त्याचा जो भाऊ आहे, भाऊ म्हणजे कॉम्पोनंट, तो मात्र डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शननी आहे. मग तुम्हाला क्लिक व्हायला पाहिजे, अरे यार हा डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शननी आहे पण हा डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शननी आहे. मग एफ ची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, थिटाची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. मग हा एफ कॉन्स्टंट आहे, थिटा कॉन्स्टंट आहे, एफ कॉस थिटा ही एफ कॉन्स्टंट आहे, थिटा कॉन्स्टंट आहे, एफ कॉस थिटा ही, अरे एफ कॉन्स्टंट आहे, थिटा कॉन्स्टंट आहे, एफ कॉस थिटा सुद्धा कॉन्स्टंट आहे. मग कॉन्स्टंटही आहे आणि हा जो कंपोनंट मिळाला हा डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शननी आहे. म्हणजे अगोदरच्या केसमधल्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय करत आहे. कोणत्या 2 कंडिशन, कॉन्स्टंट असणे, कॉन्स्टंट आहे, एफ ची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, थिटाची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, म्हणजे एफ कॉस थिटा सुद्धा कॉन्स्टंट आहे. म्हणजे पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. आता एफ कॉस थिटाची डायरेक्शन पहा कशी आहे, जी डायरेक्शन डिस्प्लेसमेंटची आहे तीच डायरेक्शन एफ कॉस थिटाची आहे. मग आता पहिलीच डेफिनेशन वापरा. कोणती डेफिनेशन, वर्क बरोबर काय असते, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. पण असा फोर्स घ्या जो डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शननी आहे. हा आहे का, हा आहे. म्हणून आता इथे फोर्सच्या जागी काय लिहिणार आपण, एफ कॉस थिटा, आणि डिस्प्लेसमेंट जेवढं असेल तेवढं. म्हणून वर्क काय झालं, एफ इंटू कॉस थिटा इंटू एस. याला सरळ लिहू आपण, एफ इंटू एस इंटू कॉस थिटा. म्हणून आता वर्कचा फॉर्म्युला काय झाला, एफ इंटू एस इंटू कॉस थिटा. आपण पहिलीच डेफिनेशन वापरली पण थोडे स्मार्ट वेनी वापरली. कळलं का, काय केलं समजलं का. वर्क इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट हे तर बेसिक डेफिनेशन आहेच आहे. बरोबर आहे. पण ती केव्हा वापरता येते, जेव्हा फोर्स कॉन्स्टंट असेल आणि तो डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शननी असेल. मग हा फोर्स कॉन्स्टंट तर आहे पण डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शननी आहे का, नाही. म्हणून त्याचा काय घ्यायचा, कंपोनंट घ्यायचा जो कोणाच्या डायरेक्शननी असेल, डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शननी असेल. हा किती आहे, एफ, अँगल किती आहे, थिटा. तर कंपोनंट किती होणार, एफ कॉस थिटा. आता हा कंपोनंट कॉन्स्टंट आहे आणि डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शननी आहे तर बिंदास पहिली डेफिनेशन वापरा.
पहिली डेफिनेशन काय होती, वर्क फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. पण असा फोर्स जो डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शननी आहे, हा आहे का एफ? एफ कॉस थिटा आहे, एफ कॉस थिटा वापरा. म्हणून लिहिलं हा एफ कॉस थिटा इंटू डिस्प्लेसमेंट, सरळ करून लिहा एफ इंटू एस इंटू कॉस थिटा. पण अशा केसमध्ये वर्कचा फॉर्म्युला काय, एफ इंटू एस इंटू कॉस थिटा. ओके. म्हणून आता जर तुम्हाला या केसमध्ये अशी डायग्राम तुम्ही काढली असेल आणि तुम्ही काय केलं तर वर्कचा एक कंपोनंट तुम्ही काढला. ओके, मी याला असं लिहितो, थोडं क्लिअर करून लिहितो, या खोडतोड खूप होते माझ्या पिरियडमध्ये. एक काम करू, ह्याला पूर्ण क्लिअरच करून टाकू. तर सेकंड पॉईंट घेत होतो आपण आणि हे झालं ऑब्जेक्ट. बरोबर आहे, तुम्ही व्यवस्थित काढू शकाल माझ्यापेक्षा चांगले डेफिनेशन. आणि हा ऑब्जेक्टवर ऍक्ट होणारा काय काढला, फोर्स. आणि या डायरेक्शनने काय होतं, डिस्प्लेसमेंट. या फोर्सचा हा अँगल किती होता, थिटा. या फोर्सचा पहिले कंपोनंट घेतला, तो काय मिळाला, एफ कॉस थिटा. आणि या डायरेक्शनने डिस्प्लेसमेंट आहे, ते कमी जास्त असू शकते, एवढंच असेल असं नाही. बरोबर आहे. तर हे काय झालं, डिस्प्लेसमेंट. आणि म्हणून तुम्हाला वर्क इक्वल टू काय लिहिता येणार, फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. मी शॉर्ट मध्ये लिहित आहे. सो वर्क इक्वल टू फोर्स किती घेणार, एफ कॉस थिटा. आणि डिस्प्लेसमेंट किती आहे, एफ. त्याला सरळ करून लिहू. सो इट इज एफ इंटू एस इंटू कॉस थिटा. तर या केसमध्ये हा फॉर्म्युला वापरायचा. लिहून घ्या डायग्राम कडून. पाहता जे समजा अब्सेंट असतील ते याच्याकडे पाहतील आणि त्यांच्या डोक्यात काहीच नाही येणार. किती वेळ खर्च केला आपण, मग तो जो इम्पॅक्ट आहे तो त्यांना नसणार, अब्सेंट वाल्यांना. ते फक्त लिहून घेऊ शकतात, पण त्याच्या डोक्यात नाही येणार काय सांगितलं. टाइम यार खूप वेगाने जातो. मजा येते नाही, यायची मजा. लक्ष असलं तर मजा, आणि मजा नाही तर मग सजा तर आहेच आहे. एंट्रन्स मध्ये जेव्हा जमणार नाही तुम्हाला, तेव्हा तुम्हाला वाटेल की किती सजा भेटली तुम्हाला. फुल लक्ष द्या, वर्गात लक्ष असू द्या. आणि मी काही बोललो तर मला तुम्हाला इन्सल्ट करणं नसते बरं. काहींना काय वाटतं, मुलींना स्पेशली, मुलांना तरी वाटत नाही, बोल्ड असतात ते, म्हटलं काय काय. हा, तर मुलींना इतकं सेन्सिटिव्ह असते की त्यांना असं वाटते, असं काही उद्देश नसतोच कोणाचा, कधीच नसतो. बरोबर आहे. तुझा चेहरा एकदम पडला म्हणून म्हणत आहे मी. असं नाही, असा विचार नाही करायचा तुम्हाला. मग तुम्हाला वर्गाच्या बाहेर तुमचं मन गेलं, तुम्हाला वर्गात कोण आणणार, मी नाही आणणार. तर नाही का प्रॉब्लेम, बोलले काय, एखादी चापट मारली काय, इकडे तुम्ही का इतकं सेन्सिटिव्ह असता तुम्ही, थोडं ना हे करायचं, असं मनाला इतकं हे लावून नाही घ्यायचं कुठली गोष्ट. नाही, इतकी बेकार कंडिशन असते. एका मागच्या वर्षीची आमची एक विद्यार्थिनी एकदम चांगली सिन्सिअर आहे का, तर बस मग नंतर आपण फिनिश करू, अजून झालं नाही, हे खूप राहिलं. खूप म्हणजे प्रत्येक गोष्ट एवढी डेपला आहे, ते राहते किती वेळा घेतली तरी. मागच्या वर्षीची एक विद्यार्थिनी खूप सिन्सिअर, बरोबर आहे, पण ना ती अभ्यासात मागे 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 गेली. ठीक आहे, मग आम्ही सुनीतानी मी, बेटा लक्ष इकडे, सुनीतानी मी तिला एकदा म्हटलं की तुझी जेवढी पात्रता आहे ना तेवढी तू करत नाहीये, तू त्याच्यापेक्षा तुझा परफॉर्मन्स डाऊन झालेला आहे. तिला इतकं इन्सल्टिंग वाटलं, दुसऱ्या दिवसापासून गायब. त्याचं तोंडही नाही दाखवलं आम्हाला. म्हणजे आम्हाला असं वाटलं होतं की हिला थोडंसं म्हटलं तर मग ही आणखी स्वतःला हे करण्याचा प्रयत्न करेल, उद्यापासून आणखी लक्ष देईल. बरोबर आहे, लक्ष भिक्ष खायचं ते गोल गाय बसवून गेले. नाही का, आता असं नाही घ्यायचं आहे ना. मस्त फ्रेंडली घ्या आणि लहान विचार करा मस्तपैकी. आपल्याला काय करायचं, खूप चांगलं तरी शिकायचं, एंट्रन्स मध्ये खूप चांगले मार्क्स काढायचे आहेत, ते विचारायचं. सर, अब्रार सर या. पहा, आज काल एका सरांनी स्टेटमेंट केलं की अब्रार सर सोडून देणार आहेत म्हणून. बरोबर आहे, आणि त्यांनी ते इंडिव्हिज्युअल बॅच सुरू केली. इंडिव्हिज्युअल बॅच आहे सरांची, पण ना सोडून देणार आहेत हे असं हे तर एक आमच्या कानावर आलं म्हणून इतक्या वावळे उडणार आहेत आता की सरांनी त्यांचं भांडण झालं, हे झालं ते झालं, त्यांनी सोडलं, तुम्हाला धोका दे, काय काय नाही होणार.
अकाउंटमध्ये शिकवणार नाही कोणी, पण याच्या मात्र खूप माहिर आहेत लोक, बरोबर आहे. तर वो मिलने की जरूरत भी नहीं सर, और आपको कुछ बताने की भी जरूरत नहीं. वो बोलेंगे अबरा सर मेरे को मिले थे, उन्होंने बोला मैं तो बॉम्ब फोड़ने वाला हूँ. तर काय होणार काही सांगता नाही येत. ठीक आहे, तर त्यांना करू द्या, त्यांचा पिंड आहे. आपका अच्छे से हो रहा है और एक जगह पे मेरे हिसाब से तो एक जगह पे करना चाहिए, इधर उधर घूमने में थोड़ा कोई मतलब नहीं. पण सर घूमने में मतलब नहीं, लेकिन इनको ना अपनी बात समझने में मतलब नहीं अभी. अभी ये तीर्थ यात्रा करने वाले स्टुडंट हो गए. बरोबर आहे. मथुरा, काशी, पुलाच्या अलीकडे पुलाच्या पलीकडे सगळं फिरून येणार हे, आणि तुम्ही ना गलत ठिकाणी फसणार, गलत ठिकाणी फसणार. जे ऐकत नाही ज्यांचं. आणि आणखी हो, मला ना काल तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. मी माझ्या डोक्यात काल आलं होतं पण ते मी विसरलो. बघा, ट्युशन लावणे सिलेक्ट करताना तुम्ही पाहिलं बा कसे शिकून राहिले, त्यावरून जर तुम्ही सिलेक्ट करत असाल, तुम्ही ना गडबड होऊन राहिले. ते वर्षभर कसे शिकवत राहिले, वर्षभर, बरोबर आहे. त्यांनी एंट्रन्ससाठी जे लागते, बोर्डसाठी जे लागते, ते वर्षभर कसं स्टडी केलं, तुम्ही एका दिवसात पाहून राहिले, बरोबर आहे. रिझल्ट जे आहेत ते एका दिवसात शिकवण्यात येणार का, एक दिवस तुम्ही तुम्हाला खूप चांगलं शिकवणार, बरोबर आहे. ते तुमच्यात काय डेव्हलप करून राहिले ते महत्वाची गोष्ट आहे. डेव्हलपमेंट काय होणार आहे आतमध्ये, पण एका दिवसात गेस करणं चुकीची गोष्ट आहे ना. तर ते तुम्ही ते एकाच दिवसात करण्याचा प्रयत्न करता, कारण की त्याला एक कारण आहे की आम्ही सुरुवातीला फीज मागायला पाहिजे. फीज मागितली सुरुवातीला, तर चुपचाप तुम्ही रेग्युलर येता, बरोबर आहे. मास्कर सरांना गणगणे कॉलेजमध्ये ना खूप चांगला रिस्पॉन्स आहे, खूप चांगला होता. आता रिटायर्ड झाले, त्याचं कारण काय, ते शाळेत होते. शाळेत तर आज नाही आले तरी उद्या तर येणंच आहे. उद्या नाही आले, तुम्ही 8 दिवस राहिले तरी तुम्हाला आणखी 8 दिवस कंटिन्यू राहणार आहे. तुम्हाला एक दिवस समजलं नाही तर तुम्हाला याच लागते दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी. शाळा आहे, स्ट्रिक्ट आहे, बरोबर आहे. मग ते स्ट्रिक्ट असल्यामुळे त्याला येऊन बसणं आहे, येऊन बसणं असल्यामुळे तो कंटिन्युटी आहे. म्हणून जे मास्कर सरांच्या रेफरन्समुळे आमच्याकडे विद्यार्थी येत असतील ना, बरोबर आहे, तर ते त्या प्रोसेसमधून गेलेले आहे. त्यांनी कंटिन्युटी मेंटेन केली, त्यामुळे त्यांच्या सरांचे एकदम बॉन्ड जोडले गेले, आणि ते आपण एकमेकांना ऍक्सेप्ट करून टाकतो. इथे काय करतो, तुम्ही 2 दिवस अब्सेंट, येऊन पाहता परत गडबड, बरोबर आहे. आणखी 2 दिवस अब्सेंट राहता, आणखी येऊन पाहता परत गडबड. असं सर्वच विषयाच्या बाबतीत होते. हे गोष्ट सोडून द्या तुम्ही. मला तर वाटते तीर्थयात्रा सोडून द्या तुम्ही आता, काही अर्थ नाही. आपल्याकडे खूप सगळ्यात बेस्ट असणार आहे, सगळ्यात बेस्ट. मग ते चारही विषयाचं तुम्ही पहा. ज्यावेळेस तुम्ही कम्पेअर करणार ना 6 महिन्यांनी, इतर बाहेरचे लोक जे बाहेर होते ना त्यांना भेटा तुम्ही, तुमचं एंट्रन्सचं काय झालं, तुमचं नीटचं काय झालं, तर मग तुम्हाला समजेल, बरोबर आहे. आणि तुम्हाला डोकं फोडण्यात की अर्थ नाही. मागच्या वर्षी मी शिवानी मानकरच्या वडिलांना एवढं सांगितलं, म्हटलं सर ही चांगली आहे, तुम्ही हिला पाठवा केमिस्ट्रीला आणि फिजिक्सला. त्यांनी ऐकलं नाही. आता ते फोन करून सांगून राहिले, तर विद्यार्थ्यांनाही सांगून राहिले, भेटत ते सर म्हणतात ते ऐका म्हणून, बरोबर आहे. असं पण करायचं, ऐकावे जनाचे करावे मनाचे, बरोबर आहे. मग चुकलं तर मग आपण कोणाला ब्लेम नाही करू शकत. ओके, कॅब पाहिजे का, पण लवकर या. काय मी 15 मिनिटं तुमचे एक्स्ट्रा घेतले, 5 मिनिटात येऊन जायचं.